दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवला रवाना झाले। शिवसेना प्रवेशाबाबत आज कार्यकर्त्यांची ते मतं जाणून घेणार असल्याचं बोललं जाते। ओमराजे निंबाळकरांची मूळ गावी गोवर्धनवाडीमध्ये एक दुपारी बैठक आयोजित करण्यात आली। मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा करून आपण निर्णय घेणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलं। राजे निंबाळकरांच्या निर्णयावरती ऑपरेशन टायगरचं भवितव्य सध्या अवलंबून आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या राजकीय भूमिकेची सध्या चर्चा रंगली आहे। आज धाराशिव मध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली 4 वाजताची। धाराशिव मध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी। आपण पाहतोय की ओमराजेंचा ताफा हा पुण्याहून आता धाराशिवच्या दिशेने रवाना झालेला आहे। आज धाराशिव मधल्या गोवर्धनवाडीमध्ये ओमराजे एक बैठक घेतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा करून आपल्या पुढील राजकीय भवितव्याची ते चर्चा करणारे दिशा ठरवणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया। थेट धाराशिवमधून माझा सहकारी उदय साबळे आपल्या सोबत आहे। उदय, आपण बघतोय की कोणताही घाईचा निर्णय न घेता मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत ओमराजेंनी काही वेळापूर्वी दिलेत। पुण्याहून ते रवाना झालेत। साधारण किती वाजेपर्यंत ओमराजे धाराशिवमध्ये येतील आणि नेमकी तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ओमराजेंच्या भूमिकेबद्दल? नक्कीच सिद्धे, जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर हे आता पुण्यावरून निघालेले आहेत आणि दुपारी 4 पर्यंत ते गोवर्धनवाडी येथे पोहोचणार आहेत। तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणार आहेत आणि त्यानंतरच पुढचा जो काही राजकीय निर्णय आहे तो ते घेणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की ओमराजे निंबाळकर यांचं काय निर्णय ठरणार आहे। काय सांगाल की दादा आता किती वाजता बैठकीला येणार आहे? 4 वाजता येणार आहे। तो जे निर्णय घेते आम्हाला मान्य। दादा जो निर्णय घेतील काय निर्णय घेतील दादा? शिंदे गटात जाऊ शकतात? जाऊ शकतात ना। धाराशिवचा विकास करायचा शिंदे गटात गेलं योग्य नाही। योग्य राहील। काय सांगाल की दादा काय निर्णय घेणार आहेत? बैठक किती वाजता होणार? बैठक 4 वाजता होणार आहे। दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य आहे। दादांच्या पाठीमागे धाराशिव असेल किंवा इतर शिवसैनिक असतील, दादांच्या पाठीमागे तुम्हाला काय वाटतं दादाने शिवसेनेत जायला पाहिजे? दादांनी शिंदे गटात जायलाच पाहिजे। जर धाराशिवचा विकास करायचा असेल तर शिंदे गटात जाणं योग्य आहे। मग आणि कसं असतं की आता दादांसोबत चर्चा, उद्धव साहेबांचा दादांना फोन आला होता, 4 मिनिटांपर्यंत चर्चा होती, कसं बघताय घटना? उद्धव साहेबांचा फोन येणं दादांसाठी काही नवीन नाही। दादांचा माणूस जेव्हा विभागात काम करत असतो तेव्हा शिवसैनिकांना पण अपेक्षा आहे निधी मिळणं किंवा विकास होणं। विकास जर करायचा असेल तर शिंदे गटात जाणं आम्हाला मान्य आहे। शिंदे गटात जायला पाहिजे। नक्कीच सिद्धे, जर आपण बघितलं तर ज्या काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या दादांनी शिंदे गटामध्ये जायला पाहिजे, विकासासाठी जायला पाहिजे असे म्हणत आज दुपारी 4 वाजता जी आहे ती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर ते उद्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्या ठिकाणी ते आपला राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच काय राजकीय भूमिका स्पष्ट करतात ओमराजे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर